नमस्कार सर्वांना। या ठिकाणी आज आपण इंटरनेट व्यवहारातील शोधनाचे विविध पर्याय काय आहेत याविषयी या ठिकाणी माहिती घेत आहात। यामध्ये सर्वप्रथमतः आपण क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड, इलेक्ट्रॉनिक चेक, इलेक्ट्रॉनिक बटवा, मॉन्टेक्स, ई चार्ज इत्यादी जे काही पर्याय आहेत, ऑप्शन जे आहेत याविषयी आपण माहिती घेत आहात। सर्वप्रथमतः आहे क्रेडिट कार्ड। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्या क्रेडिट कार्ड विषयी आपण माहिती घेतली होती, तरी सुद्धा आपण एक थोडक्यात अजून या ठिकाणी क्रेडिट कार्ड आणि जे काही ऑप्शन आहेत त्याविषयी पुन्हा एकदा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेऊयात। अनेक वर्षापासून क्रेडिट कार्डद्वारे शोधन ही पद्धती वाणिज्य व्यवहारासाठी अत्यंत लोकप्रिय त्या ठिकाणी ठरलेली असून त्याचा जो उपयोग आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केला जात आहे। आपण त्या ठिकाणी पाहत आहात, आपले मित्र असतील, आपले कोणी नातेवाईक असतील, ते क्रेडिट कार्डचा त्या ठिकाणी वापर करून त्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉनिक्स जे ट्रेड आहे, व्यापार आहे, ते व्यापार त्या ठिकाणी खरेदी विक्री त्या ठिकाणी करत असतात। सुरुवातीच्या काळात अनेक ग्राहक आपल्या क्रेडिट कार्डचा त्या ठिकाणी क्रमांकाचा त्या ठिकाणी गैरफायदा घेऊन बरेचसे व्यवहार त्या पद्धतीने केले जायचे, परंतु आता तशी त्या कोणत्या प्रकारची शंका नाही, कारण विसा, अमेरिकन एक्सप्रेस आणि मास्टर कार्ड या कंपनींनी क्रेडिट कार्डच्या त्या ठिकाणी माहितीला संरक्षण पूर्णतः त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे क्रेडिट कार्ड मार्फत जे होणारे सर्व व्यवहार त्या ठिकाणी गुप्त राहतात। क्रेडिट कार्डच्या क्रमांकाचा तसेच माहितीचा गैरवापर त्या ठिकाणी होणार नाही यासंबंधी सुरक्षा प्रदान केल्यामुळे इंटरनेटवर तेव्हा जो कोणी ग्राहक असेल किंवा विक्रेता असेल ते क्रेडिट कार्डचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वापर झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि निशंकपणे त्या ठिकाणी म्हणजे कोणत्याही प्रकारची आता त्या ठिकाणी भीती राहिलेली नाही। क्रेडिट कार्डद्वारे नेहमीच्या व्यवहारात शोधन कशा प्रकारे केले जाते हे आपण त्या ठिकाणी अभ्यासलेच होतं, पाहिलेलंच आहे। इंटरनेटवरून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणारे शोधन आणि नेहमीच्या व्यवहारातील शोधन यात त्या ठिकाणी फार फरक नाही, परंतु निश्चित आहे नेहमीच्या व्यवहारात क्रेडिट कार्ड मार्फत त्या ठिकाणी शोधन करण्याकरिता विक्रेत्यांच्या टेलिफोन लाईनशी त्या ठिकाणी जोडलेले यंत्राची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागते, परंतु इंटरनेटवरून होणाऱ्या व्यवहाराबाबत अशा यंत्राची त्या ठिकाणी गरज घेण्याची अजिबात गरज लागत नाही। तर नेटवरील व्यवहाराचे क्रेडिट कार्डद्वारे त्या ठिकाणी शोधन करण्यासाठी मदत घेतली जाते, ते पेमेंट गेटवे असं त्या ठिकाणी आपण म्हणतो। आणि पेमेंट ऑथरायझेशन त्या ठिकाणी प्रोटोकॉलची शक्यता त्या ठिकाणी मदत घेऊनच अशा प्रकारचे त्या ठिकाणी व्यवहार केले जातात। आता 2 नंबर आहे या ठिकाणी स्मार्ट कार्ड। आता स्मार्ट कार्ड हा क्रेडिट कार्डचाच एक त्या ठिकाणी प्रकार मानला जातो। यामध्ये क्रेडिट कार्ड आणि स्मार्ट कार्ड यात एक महत्त्वाचा त्या ठिकाणी फरक आहे, तो म्हणजे काय की स्मार्ट कार्डमध्ये बिल्ड इन मायक्रो प्रोसेसरची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते, परंतु क्रेडिट कार्डमध्ये अशा प्रकारची कोणतीच व्यवस्था झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, जी सामान्य क्रेडिट कार्डमध्ये त्या ठिकाणी नसते। खरेदी विक्री व्यवहाराच्या वेळी या बिल्ड इन मायक्रो प्रोसेसरचा ओळख पटवण्यासाठी उपयोग त्या ठिकाणी करण्यात येतो। यासाठी मात्र ग्राहकांच्या संगणकाला कार्ड रीडर यंत्र त्या ठिकाणी जोडावे लागत असते। जेव्हा आपण शोधनाच्या वेळेस हे स्मार्ट कार्ड आणि कार्ड रीडर यासारखे त्या ठिकाणी उपकरण आहे हे त्या ठिकाणी पूर्णतः खाचेमध्ये त्या ठिकाणी सरकावे लागते किंवा त्या ठिकाणी बसवावे लागते। कार्ड रीडर या कार्डवरील कार्ड क्रमांक व सांकेतिक कोड त्या ठिकाणी वाचता येतो व ती माहिती त्या ठिकाणी पेमेंट गेटवेला त्या ठिकाणी पाठवण्यात येत असते। पुढील प्रमाणे जर आपण त्या ठिकाणी पुढची सर्व जर क्रिया जर आपण क्रेडिट कार्डच्या क्रियेप्रमाणेच त्या ठिकाणी पार पाडली, म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्या हाती स्मार्ट कार्ड आहे, तोच ते व्यवहार त्या ठिकाणी करू शकतो। मात्र स्मार्ट कार्ड जवळ नसल्यास फक्त कार्ड क्रमांक माहिती असून व्यवहार त्या ठिकाणी करता येणार नाही। क्रेडिट कार्ड मार्फत मात्र फक्त क्रेडिट कार्ड क्रमांक माहिती असला तरीही व्यवहार त्या ठिकाणी करता येतात। स्मार्ट कार्डची कल्पना खाली त्या ठिकाणी दिलेल्या स्मार्ट कार्डच्या आकृती स्वरूपात त्या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकते। नंतरचा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनिक चेक। आता इलेक्ट्रॉनिक चेक जर बद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची झाली तर इलेक्ट्रॉनिक चेक हा इलेक्ट्रॉनिक जे टोकन असतात त्या पद्धतीचा एक प्रकारचा असतो। ज्या व्यक्ती इंटरनेटवरील शोधनाची रक्कम नगदी न देता खरेदी नंतरच त्या ठिकाणी काही दिवसांनी जर द्यावायची असते तर अशा प्रकारचा व्यवहार करण्यासाठी व्यक्तींसाठी सुरक्षित शोधनाच्या दृष्टीने याची त्या ठिकाणी रचना केलेली आहे।
क्रेत्याला किंवा जो ई चेकचा उपयोग करण्याआधी बँकेत आपल्या नावाने खाते निर्माण करणे आवश्यक असते, तरच असे प्रकारचे व्यवहार त्या व्यक्तीला त्या ठिकाणी करता येऊ शकतात. त्या खात्यातून चेक व्यवहार करण्याची सोय त्या ठिकाणी उपलब्ध असायला पाहिजे. नंतर या ठिकाणी आपण इंटरनेटवरून किंवा वस्तू सेवांची खरेदी केल्यानंतर त्या खरेदीच्या रकमेचे त्या ठिकाणी शोधन क्रेता आता इलेक्ट्रॉनिक धनादेशाद्वारे त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक धनादेश हा ई चेक हा नेहमीच्या कागदी धनादेशासारखाच त्या ठिकाणी कार्य करतो, परंतु इंटरनेटवर खरेदी विक्री झाल्यानंतर क्रेता इलेक्ट्रॉनिक चेकद्वारे रकमेचे शोधन करीत असताना क्रेत्याला विक्रेत्याच्या वेबसाईटवरील एक फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागतो. क्रेता विक्रेत्याकडे शोधनासाठी चेक पाठवतो. हा चेक सर्वसाधारणपणे ईमेलद्वारे त्या ठिकाणी पाठवण्यात येतो. यासाठी क्रेता एक इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज विक्रेत्याकडे त्या ठिकाणी पाठवत असतो. त्यात चेक देणाऱ्याचे त्या ठिकाणी नाव असते, चेकचे नाव किंवा बँकेचे नाव, देणाऱ्या बँक खात्याचे क्रमांक असेल, शोधन स्वीकारण्याचे नाव असेल आणि रक्कम लिहिण्यात आलेली असून त्यावर डिजिटल सही किंवा सिग्नेचर त्या ठिकाणी केलेली असते. सामान्यत ही माहिती आपल्याला नेहमीच्या इंग्रजी भाषेत किंवा सांकेतिक भाषेत त्या ठिकाणी असते. अशा प्रकारच्या दस्तऐवज किंवा ईमेलच्या सहाय्याने विक्रेत्याकडे पाठवला जातो. विक्रेत्याला हा दस्तऐवज ईमेलने त्या ठिकाणी मिळाल्यानंतर त्याची छपाई यंत्राच्या सहाय्याने त्या ठिकाणी करून घ्यावी लागते. एवढेच नाही तर आतापर्यंत दस्तऐवजाचे स्वरूप हे कागदी धनादेशाप्रमाणेच त्या ठिकाणी दिसते. कागदी धनादेश आणि ई धनादेश यात एक महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे कागदी धनादेशावर त्या ठिकाणी धनादेश देणारी व्यक्ती आपली स्वतःची सही त्या ठिकाणी करतो, तर ई धनादेशावर तो स्वतः सही त्या ठिकाणी न करता संगणकाच्या हार्ड डिस्कवर संग्रहित करून ठेवलेली सही धनादेशावर त्या ठिकाणी उमटवली जाते. म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये डिजिटल सिग्नेचर असं त्या ठिकाणी म्हणतो. विक्रेता चेक वरील त्या ठिकाणी ई सहीची सत्यता पडताळून त्या ठिकाणी पाहून तो शोधनाकरिता अकाउंटिंग सर्व्हरकडे म्हणजेच त्या ठिकाणी बँकेकडे आपल्या ईमेलच्या जे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आहे त्या ठिकाणी डाउनलोड करून त्या ठिकाणी सिग्नेचर प्रश्नांकित त्या ठिकाणी करून ठेवण्यात आलेली असते. म्हणजेच काय की विक्रेत्यांची बँक हा जो चेक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने क्रेत्यांच्या बँकेकडे शोधण्यासाठी पाठवणे, विक्रेत्यांची बँक त्या ठिकाणी करबोरज ऑथेंटिकेशन प्रणालीच्या द्वारे ही चेकची आणि त्यावरील सहीची त्या ठिकाणी सत्यता पडताळून पाहते. सर्व काही जर त्या ठिकाणी योग्य किंवा बरोबर असेल तरच विक्रेत्यांची बँक किंवा क्रेत्यांची बँक यामध्ये इलेक्ट्रॉनिक त्या ठिकाणी समाशोधन ग्रहाच्या क्लिअरिंग हाऊसकडे त्या ठिकाणी पाठवत असते. मग त्याचे समाशोधन केले जाते. विक्रेत्यांच्या खात्यात रक्कम जमा होते तर क्रेत्यांच्या खात्यातून तेवढी रक्कम त्या ठिकाणी मायनस केली जाते. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक चेकचे या ठिकाणी आज बऱ्याचदा म्हणजे महत्त्व फार त्या ठिकाणी आलेलं आहे. तर इलेक्ट्रॉनिक चेकच्या ठिकाणी आपण जर फायदे आणि दोष ते देखील या ठिकाणी आता पाहूयात आपण. तर सर्वप्रथमचा फायदा इलेक्ट्रॉनिक चेकचा काय आहे की ई चेक हा कागदी चेक प्रमाणेच त्या ठिकाणी कार्य करीत असल्यामुळे त्याच्या संबंधीची जास्तीची जी तांत्रिक माहिती विक्रेता किंवा क्रेत्यास आणण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नसते. साधारण जे परिस्थिती आहे व्यक्ती अशा वेळेस इंटरनेटवरील शोधनासाठी या पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंब करू शकतो. ई चेक हे व्यापारातील त्या ठिकाणी लहान सहान शोधन करण्यासाठी त्या ठिकाणी जास्त उपयोग ठरतात, कारण मोठे चेकसाठी या ठिकाणी अशा प्रकारचे व्यवहार शक्य त्या ठिकाणी करत नाहीत. ई चेक पद्धती ही करबोरज या ठिकाणी सिक्युरिटी सॉफ्टवेअर त्या ठिकाणी सॉफ्टवेअरवर आधारित असून करबोरज ऑथेंटिकेशन प्रणालीच्या द्वारे चेकची व त्यावरील ई सहीची त्या ठिकाणी तपासणी केली जाऊ शकते. त्यामुळे यात सुरक्षितता त्या ठिकाणी अधिक असते. सांकेतिक भाषा पद्धतीचा अवलंब करावा लागत नसल्यामुळे समजण्यात त्या ठिकाणी ती सोपी आहे. चेक बाबतीत सर्व कार्यवाही इलेक्ट्रॉनिक माध्यमाने होत असल्यामुळे विक्रेत्याला चेकची रक्कम त्या ठिकाणी ताबडतोब मिळते.
हे झाले आपले इलेक्ट्रॉनिक चेकचे त्या ठिकाणी फायदे। आता असेच इलेक्ट्रॉनिक चेकचे त्या ठिकाणी तोटे देखील त्या ठिकाणी असतात। तर सर्वप्रथमचा तोटा या ठिकाणी असा आहे की दोष असा आहे, ई चेकचा उपयोग मोठ्या रकमेच्या व्यवहारात करिता त्या ठिकाणी करता येत नाही, त्यासाठी मर्यादा त्याच्यावर घालण्यात आलेली आहे। या पद्धतीचा उपयोग फक्त त्याच व्यक्ती त्या ठिकाणी करू शकतात की ज्यांचे बँकेत खाते असून त्या खात्यातून चेकद्वारे व्यवहार करण्यास त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे। चेक सत्यतेची पडताळणी होऊ शकली नाही तर शोधन थांबवण्यात त्या ठिकाणी येते। शोधन म्हणजे क्लिअरिंग हाऊसमध्ये चेक त्या ठिकाणी पाठवला जात नाही, त्यामुळे विक्रेत्याला वेळेवर शोधन त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणजे विक्रेत्याला पैसे त्या ठिकाणी वेळेवर मिळत नसतात। वास्तविकता ई चेकमुळे वरील दोष त्या ठिकाणी असले तरी पण इंटरनेटवरील व्यवहारांच्या शोधनासाठी आजही या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपयोग झाल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। नंतर आहे इलेक्ट्रॉनिक बटवा। आता इलेक्ट्रॉनिक बटवा म्हणजेच काय आहे की जो ई वॉलेट, आपण त्याला इंग्लिशमध्ये ई वॉलेट असे त्या ठिकाणी म्हणतो, या नावाने त्याला ओळखलं जातं। इंटरनेटवरील व्यवहाराच्या शोधन प्रणालीत अतिशय त्या ठिकाणी वापरण्यात येणारी या ठिकाणी सोपी व सुलभ त्या ठिकाणी सुरक्षित अशी त्या ठिकाणी पद्धती आहे। सायबर कॅश किंवा व्हेरिफोन या कंपनीने क्रेडिट कार्ड धारकांसाठी या सुरक्षिततेच्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यापैकी ई बटवा ही सुविधा अधिक लोकप्रिय त्या ठिकाणी झालेली आहे। तसेच जर आपण या ठिकाणी तसे पाहिल्यास तर इलेक्ट्रॉनिक बटवा ही प्रत्यक्षात शोधन प्रणाली नाही किंवा ती आपल्याला त्या ठिकाणी नेहमीच्या वापरातील त्या ठिकाणी आपण बटवा म्हणतो, वॉलेट म्हणतो, त्याप्रमाणे आपल्याजवळ रक्कमही साठवून ठेवित नाही, तर ती क्रेडिट कार्ड शोधन प्रणालीला सुरक्षा प्रदान करणारी एक पद्धती आहे। या प्रणालीचा उपयोग करण्यासाठी हेल्पर ॲप्लिकेशन या जे ॲप्लिकेशन्स आहेत याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो, त्याला बटवा वॉलेट असं त्या ठिकाणी म्हणतात। अशा प्रकारचे वॉलेट मिळवण्यासाठी वॉलेट देणाऱ्या कंपन्यांशी त्या ठिकाणी ग्राहकाला विक्रेत्यांशी त्या ठिकाणी संपर्क साधून वॉलेट मिळवणे त्या ठिकाणी आवश्यक असते। हे वॉलेट मिळवण्याकरिता ग्राहकाला वॉलेट देणाऱ्या कंपनीकडे आपल्या क्रेडिट कार्डचा क्रमांक व आपली माहिती त्या ठिकाणी कळवावी लागते, जेणेकरून कार्डच्या या क्रमांकाची खातरजमा त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर कंपनीकडून क्रेडिट कार्ड धारकाला ग्राहकाला एक सांकेतिक कोड त्या ठिकाणी दिला जातो व त्यानंतर कार्ड धारकाने इंटरनेटवरील सर्व व्यवहार या सांकेतिक कोडच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावे लागतात। ग्राहकांनी त्या ठिकाणी इंटरनेटवरून वस्तूंची किंवा सेवांची खरेदी केल्यानंतर हा सांकेतिक कोड विक्रेत्यांच्या संगणकाकडे त्या ठिकाणी पाठवला जातो व व्यापारी खरेदीच्या ज्या सर्व माहिती सहज ग्राहकांना त्या ठिकाणी जे काही सर्व जे कोड असतात किंवा इतर त्याच्या रिलेटेड जे काही गोष्टी असतात, जी काही माहिती असते ते वॉलेट देणाऱ्या कंपनीकडे त्या ठिकाणी पाठवावे लागते व वॉलेट देणारी कंपनी त्यानंतर क्रेडिट कार्ड वितरित करणाऱ्या बँकेशी त्या ठिकाणी संपर्क साधून या व्यवहाराची खातरजमा त्या ठिकाणी करून व्यापारी संस्थेच्या खात्यात तेवढी रक्कम त्या ठिकाणी परस्पर वळवती किंवा वळती करण्यासाठी व्यवस्था करणे आणि त्या व्यवस्थेला ग्राहकाकडे वस्तू रवाना करण्यास त्या ठिकाणी हरकत नाही अशी सूचना त्या ठिकाणी पाठवणे, तरच अशा वेळेस अशी जर प्रोसेस त्या ठिकाणी होत असेल तर खऱ्या अर्थानं इलेक्ट्रॉनिक बटवा याचा त्या ठिकाणी उपयोग झाल्याचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। इलेक्ट्रॉनिक बटव्यामध्ये आजचं जर त्या ठिकाणी पाहिलं वेगवेगळ्या ॲपमधून असे इलेक्ट्रॉनिक जे वॉलेट आहे त्या ठिकाणी आहेत, जसे फॉर एक्झाम्पल पेटीएमला वॉलेट आहे, गुगल पेला वॉलेट आहे, फोनपेला वॉलेट आहे, म्हणजे काही रक्कम आपण त्या ठिकाणी वॉलेटमध्ये वेगळी करून त्या ठिकाणी ठेवून बरेचसे व्यवहार आपण त्यामध्ये करू शकतो। ग्राहकांच्या संगणकात वॉलेट संबंधीचे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल त्या ठिकाणी करून सर्व माहिती दिल्यानंतर जेव्हा त्या ग्राहकाला शोधन संबंधीचा इंटरनेटचा फॉर्म भरावा लागेल तेव्हा वॉलेट या फॉर्ममध्ये मागितलेली ग्राहकांची माहिती त्या ठिकाणी आपसूक त्याने भरावी, जी काय माहिती आहे त्या ठिकाणी भरावी लागेल। नंतरच ग्राहकाला तो फॉर्म स्वतः भरण्याची गरज भासणार नाही।
डिजिटल वॉलेटचे जे तंत्रज्ञान जुने असूनही ते जास्त त्या ठिकाणी खर्चिक असल्यामुळे अतिशय लोकप्रिय त्या ठिकाणी झालेली नाही. व नंतर आहे मॉन्डेक्स. मॉन्डेक्स इलेक्ट्रॉनिक कॅश असून त्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड प्रमाणे प्लास्टिक कार्डचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. मॉन्डेक्सच्या कार्डवर असलेल्या मायक्रोचिपमध्ये त्या मॉन्डेक्स कार्डची त्या ठिकाणी जी व्हॅल्यू स्टोअर त्या ठिकाणी केलेली असते. त्याप्रमाणे स्मार्ट कार्ड वाचनाकरिता कार्ड रीडर आहे त्या ठिकाणी आवश्यकता असते. त्याचप्रमाणे मॉन्डेक्सच्या वापरासाठी सुद्धा कार्ड रीडरची आवश्यकता त्या ठिकाणी असणार आहे. संगणकाला जी डिजिटल वॉलेट जोडले असले तरी डिजिटल वॉलेट किंवा मॉन्डेक्स कार्ड काम त्या ठिकाणी करत असते. डिजिटल वॉलेट जोडलेले नसल्यास टेलिफोन लाईनला कार्ड रीडर जोडून मॉन्डेक्सच्या माध्यमातून इंटरनेटवरील शोधनाचे व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण केले जाऊ शकतात. या पद्धतीचा एक महत्त्वाचा दोष असा आहे की तो म्हणजे कार्ड हरवले तर पैसे त्या ठिकाणी हरवतो. म्हणून आता मॉन्डेक्स कार्ड निर्गमित करणाऱ्या वित्त संस्थेची खात्री पटवून दिल्यास ती वित्त संस्था काही विशेष परिस्थितीत दुय्यम मॉन्डेक्स कार्ड वापरणाऱ्याला त्या ठिकाणी देत असतात. मॉन्डेक्स कार्ड वापरण्यासाठी ग्राहकाला संस्थेकडून एक पासवर्ड दिलेला असतो. त्यामुळे ग्राहकाव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती त्या मॉन्डेक्स कार्डचा त्या ठिकाणी उपयोग करू शकत नाही. सन 2003-04 पासून मास्टर कार्डने मॉन्डेक्स कार्डचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले आहेत. त्यामुळे आज मॉन्डेक्स कार्ड तसे पाहता त्या ठिकाणी अस्तित्वात नाही, तर मास्टर कार्ड मॉन्डेक्स कार्ड म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे ई चार्ज. या पद्धतीत इंटरनेटवरून वस्तूची किंवा सेवांची खरेदी करून इच्छिणारे ग्राहक त्यांच्या खरेदीची रक्कम त्यांच्या टेलिफोन बिलातून त्या ठिकाणी वळती करून घेण्याची सूचना त्या ठिकाणी करत असतात. या शोधनासाठी सरळ ग्राहकांनी टेलिफोन लाईन वापरण्यात येत असल्यामुळे यात शोधन हे तात्काळ त्या ठिकाणी केले जात नसून ते कालांतराने केले जाते. त्यामुळे विक्रेत्याला त्याच्या मालाची किंमत उशिरा त्या ठिकाणी मिळत असते. ई चार्ज पद्धतीने शोधनाची जी पद्धती ही पूर्णपणे त्या ठिकाणी सुरक्षित असून त्यात धोक्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी स्थान शिल्लक राहणार नाही. यात क्रेडिट कार्ड किंवा स्मार्ट कार्डचा त्या ठिकाणी वापर केला जात नसल्यामुळे कार्डच्या क्रमांकाची त्या ठिकाणी चोरी होऊन ते दुसरे कोणी वापरण्याची शक्यता त्या ठिकाणी नसते. ई चार्ज यंत्रप्रणालीद्वारे त्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेता यांची त्या ठिकाणी ओळख निश्चित करून घेतली जाते व त्यानंतर शोधनाचे व्यवहार केले जातात. त्यामुळे ही पद्धती अतिशय सोपी आणि सुरक्षित अशी त्या ठिकाणची पद्धती आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरनेट द्वारे व्यवहारातील जे काही शोधन होते, पर्याय होते, हे शोधन त्या ठिकाणी बरेचसे कालबाह्य सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. त्या इलेक्ट्रॉनिकच्या आज सध्या एकदम स्मार्टफोन, फोन पे, गुगल पे यांना त्या ठिकाणी सर्वांची बरेचशा त्या ठिकाणी जागा घेतली आहे. परंतु आपल्याला माहीत असावा म्हणून या ठिकाणी हा जो सिलेबस या ठिकाणी आपण क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड, इलेक्ट्रॉनिक चक, इलेक्ट्रॉनिक बटवा, मॉन्टेक्स, ई चार्ज काय आहे या इत्यादी गोष्टीची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे.